हॅलो फ्रेंड्स, मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार्स आयुर्मंत्रा। तर हिवाळ्यामध्ये भाजीपाला मार्केटमध्ये एक आवर्जून दिसणारा पदार्थ म्हणजे ओली हळद, कच्ची हळद। तर भाज्या या दिवसांमध्ये जास्त प्रमाणात दिसतात, परंतु आवर्जून लक्ष वेधून घेण्यासारखा पदार्थ म्हणजे ओली हळद, कारण वर्षभर इतर वेळी कधीही मार्केटमध्ये मिळत नसते। निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो, परंतु अज्ञानामुळेच आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। तसंच काहीसं ह्या कच्च्या हळदीच्या बाबतीत आहे। त्याचा नक्की वापर कसा करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत हे माहीत नसल्यामुळे भरपूर मुबलक प्रमाणात अवेलेबल असून देखील आपण त्याचा उपयोग करून घेत नाही। तर कच्चे हळद किंवा ओली हळद आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहे आणि त्याचा नक्की वापर कसा करायचा, त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी एक मॅजिकल ड्रिंक देखील मी सांगणार आहे। त्यामधील महत्त्वाचा घटक हा ओली हळद आहे। तो तुमचं वजन कमी करण्यासाठी, पोट, दंड आणि मांड्यांवरची चरबी कमी होण्यासाठी, त्याचबरोबर इतरही अनेक फायद्याने युक्त असा आहे, कारण त्यात इतरही सुपरफूड काही मी तुम्हाला सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा आणि बेल आयकन हिट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल। चला तर मग आजच्या विषयाला सुरुवात करूयात। तर हळद आपल्या शरीरासाठी किती गुणकारी आहे हे आपल्याला माहित आहे। अनेक व्हिडिओमध्ये मी देखील तुम्हाला सांगत असते। तर पावडर फॉर्ममध्ये जी हळद असते, जी आपल्याकडे रेग्युलर 12ही महिने आपल्याला मिळते आणि त्याचा वापर आपण करला, पिवळा रंग आणि त्याचे जे गुणधर्म आहेत जे वाढतात ते त्यात असलेल्या कर्क्युमिन नावाच्या घटकामुळे। कर्क्युमिन नावाचा जो घटक आहे तो रेग्युलर हळदीपेक्षा या कच्ची हळदीमध्ये जास्त ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये असतो। त्यामुळे कच्ची हळद किंवा ओली हळद ही अनेक गुणांनी युक्त आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते दिसायला कशी असते। एकतर आल्यासारखंच ते दिसणारं कंद असतं, त्याचं साल काढून आपण ते किसून त्याचा वापर करू शकतो। ही ओली हळद तुमची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयोगी आहे। सर्दी, खोकला, पडसे हे वारंवार जर तुम्हाला होत असेल तर या हळदीचा वापर तुम्ही रेग्युलरली केला तर नक्कीच तुम्हाला सगळे हे त्रास कमी होतील आणि तुमची इम्युनिटी वाढेल। एवढंच काय, तर तुमची इम्युनिटी एवढी वाढते की कॅन्सरचा धोका होण्याची शक्यता देखील तुम्हाला कमी होते। आणि जर कोणाला झालं असेल तर त्यांनी कच्ची हळदीचा वापर जर डॉक्टरांच्या सल्ल्याने केला तर नक्की त्याच्यामध्ये देखील खूप चांगले रिझल्ट दिसून येत आहेत आणि अनेक जण त्यावर रिसर्च देखील आता जगभरामध्ये चालू आहेत। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे कोलेस्ट्रॉलचं नियंत्रण करण्यासाठी, हृदयाच्या आरोग्यासाठी ही कच्ची हळद खूप जास्त उपयोगी आहे। बॅड कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी आणि गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी हे मदत करतं। हृदयाच्या मांसपेशींना बल देण्याचं काम देखील ही ओली हळद करत असते, त्यामुळे त्यासाठी देखील त्याचा वापर नक्की करा। तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे तुमची शुगर लेवल मेंटेन करण्यासाठी। जर तुम्हाला डायबिटीस असेल किंवा प्री डायबेटिक कंडिशनमध्ये तुम्ही असाल किंवा घरात तुम्हाला कोणालाही डायबिटीस असेल तर नक्कीच त्यांच्या घरातल्यांनी ओली हळदीचा वापर भरपूर या दिवसांमध्ये आपल्या आहारामध्ये करून घ्यायला हवा। आयुर्वेदामध्ये एक प्रयोग सांगितलेला आहे, आवळा निशा प्रयोग, म्हणजे आवळा आणि हळद हे दोन्ही एकत्र करून त्याचं जर पाणी सकाळी घेतलं तर नक्कीच तुमची शुगर लेवल कमी होते। आणि या दिवसांमध्ये आवळा आणि ओली हळद दोन्ही मुबलक प्रमाणात मिळतं, त्यामुळे हे दोन्ही एकत्र करून देखील तुम्ही ज्यूस घेऊ शकता। साधारण 2 आवळे मीडियम साईजचे तुम्हाला चांगले चिरून घ्यायचे आहेत किंवा क्रश करून घ्यायचे आहेत आणि अर्धा इंच ओली हळद तुम्हाला किसून घ्यायची आहेत। हे दोन्ही तुम्हाला थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरला छान फिरवून घ्यायचं। इतकं मस्त त्याचा ज्यूस होतो, कलर देखील खूप छान येतो आणि सगळ्यांनी जर हा ज्यूस या दिवसांमध्ये घेतला तर वजन कमी करण्याबरोबरच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हा बेस्ट आहे। हा तुम्हाला सकाळच्या वेळी घेता येईल। त्याचबरोबर पुढचा महत्त्वाचा फायदा म्हणजे स्किन ग्लो करण्यासाठी। पी हळद आणि हो गोरी ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि त्यामुळे हळदीचं दूध, हळदीचं पाणी बरेच जण घेत असतात। तर रेग्युलरली जरी तुम्ही ते करत असाल तर या दिवसांमध्ये मात्र आवर्जून ओली हळद किंवा कच्ची हळदच वापरा। तर जसं मी आधी सांगितलं तसं अर्धा इंच कच्ची हळद तुम्हाला किसून दुधासोबत ती घेता येईल। दूध केश इतकं छान कॉम्बिनेशन आहे, विशेष करून त्वचा विकारांवर, काळवंडलेपणा असो, त्याच्याला वांग असो, वांगाच्या डागांवर तर ही कच्ची हळद तुम्ही असा लेप जरी केला तरी ते नक्कीच कमी व्हायला मदत होते। इनफॅक्ट सगळ्याच त्वचा विकारांवर, फंगल इन्फेक्शनवर रक्तशुद्धी करणं गरजेचं असतं आणि ही रक्तशुद्धी करण्याचं काम ओली हळद खूप जास्त प्रमाणात करते। त्यामुळे त्याचा वापर तुम्ही अभ्यंतर आणि लोकली म्हणजे लेप करून देखील करू शकता। अँटी एजिंग म्हणून जर तुम्हाला हळदीचा वापर करायचा असेल, ओली हळद आधी दूध टाकून
टाकून त्याची चांगली पेस्ट करायची मिक्सरला फिरून आणि मग त्यात बेसन पीठ घालायचं आणि हा लेप तुम्हाला आठवड्यातून 2दा-3दा जरी तुम्ही चेहऱ्याला लावाल तर नितळ त्वचा तुमची होईल. त्यामुळे हा पॅक देखील तुम्ही लावू शकता. आणि अभ्यंतर जर अशा प्रकारे केशर, ओली हळद आणि दूध हे घेतलं तर नक्कीच तुमच्या त्वचेचं आरोग्य खूप छान सुधारेल. महत्त्वाचा फायदा म्हणजे पचनक्रिया सुधारण्यासाठी. तर ओली हळद उष्ण असते आणि ती पण पाचनचं काम करते. त्यामुळे अपचन, गॅसेस, पोटफुगी असं काहीही असेल तरीही ओली हळद जर तुम्ही घेतली तर पचनक्रिया तुमची सुरळीत होण्यासाठी देखील मदत होते. आणि पचनक्रिया एकदा सुरळीत झाली की मॅक्सिमम आजार आपल्याला होतच नाहीत. आता सगळ्यात पुढचा आणि शेवटचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी. मसाल्याच्या पदार्थातील सर्वच पदार्थ हे आपलं वजन कमी करण्यासाठी आणि फॅट कमी करण्यासाठी खूप उपयोगी आहेत ही मी नेहमी सांगत असते. त्याचप्रकारे ओली हळद देखील तुमची पोटावरची चरबी किंवा जिथे जिथे जास्त फॅट साठलेलं आहे ते फॅट जळून जाण्यासाठी ओली हळद मदत करते. वापर कसा करायचा? एकतर ओली हळद तुम्ही किसून त्याला छान फोडणी घालून त्याचं लोणचं करू शकता, चटणी करू शकता किंवा आजकाल यूट्यूबवर बरेच रेसिपीज अवेलेबल आहेत, त्यातलं काहीही घेऊन तुम्ही ते करू शकता. आता वजन कमी करण्यासाठी एक मॅजिकल ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट हा ओली हळद आहे. तर हे काय कसं करायचं आहे? हा जो काढा आहे तो रात्रीच्या वेळेलाच घ्यायचा आहे, झोपताना घ्यायचा आहे. त्यामुळे नक्कीच तुमची पोटावरची, दंडांवरची आणि मांड्यांवरची चरबी कमी व्हायला मदत होईल. तर त्यात आपण काय घेणार आहोत? एक तर सगळ्यात आधी गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्यात 2 ग्लास पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ओली हळद अर्धा इंच तुम्हाला घ्यायची आहे, छान धुवून ते किसायची आहे आणि त्या पाण्यात टाकायचे आहे. त्यानंतर अर्धा इंच दालचिनीचा तुकडा त्यात टाकायचा आहे. दालचिनी अगर हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी खूप उपयोगी आहे. सुपर फूड आपल्याला म्हणता येईल अशी दालचिनी. त्यामुळे शांत झोप लागते. स्ट्रेस, एन्झायटी कमी होण्यासाठी देखील दालचिनी उपयोगी आहे आणि वजन वाढण्याचं मेन कारण ते देखील असतं. त्यामुळे दालचिनी आपण यात घेणार आहोत. जर तुमच्याकडे दालचिनीची पावडर घरी बनवलेली असेल तर पाव चमचा पावडर देखील तुम्ही घेऊ शकता. आलं देखील ती पण पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे अर्धा इंच अद्रक तुम्हाला छान धुवून किसून त्या पाण्यात टाकायचं आहे. उकळू द्यायचं. 10 ते 15 मिनिटांमध्ये त्या पाण्याचा सुंदर असा पिवळसर कलर येतो. मग गॅस बंद करायचा. 1 ग्लास पाणी साधारण त्यात तोपर्यंत शिल्लक राहतं आणि त्यानंतर त्यात पाव चमचा लिंबाचा रस टाकायचा आहे किंवा लिंबू पिळून टाकायचा आहे. गॅस बंद केल्यानंतर टाकायचं आहे. याचं कारण म्हणजे व्हिटॅमिन सी युक्त जे पदार्थ आहेत, आवळा आहे, लिंबू आहे, ते जर खूप जास्त त्याला उष्णता दिली तर व्हिटॅमिन सी त्यातलं नष्ट होतं. त्यामुळे या प्रकारे तुम्हाला नंतर लिंबू टाकायचा आहे. गाळून घ्यायचं आणि कोमट झाल्यानंतर हा काढा तुम्हाला सावकाश घ्यायचा आहे. जेवल्या लगेच घेऊ नका. साधारण 1 ते 1.5 तासांनी घ्या. म्हणजे 8 वाजता जर तुम्ही जेवण करत असाल तर 9:30-10च्या दरम्यान हा काढा घ्यायचा आहे. 10:30-11च्या दरम्यान तुम्ही झोपायचं आहे. आता तुम्ही झोपाल मात्र हा जो काढा आहे तो फॅट कटिंगचं काम करेल. म्हणजे म्हणूनच त्याला बेस्ट फॅट कटर ड्रिंक असं देखील म्हटलं जातं. जर कोणाला कुठल्याही पदार्थाची ॲलर्जी असेल तर तिला कमी प्रमाणात घ्यावेत आणि काही त्रास झाला नाही तर जास्त प्रमाण वाढवावं. कोणाला जर आयर्नची कमतरता असेल किंवा रक्त पातळ व्हायच्या गोळ्या चालू असतील तर त्यांनी हा काढा घेऊ नये किंवा डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यावा. प्रेग्नंट महिलांनी आणि डिलिव्हरीनंतर बाळ 6 महिन्याचं होईपर्यंत देखील हा काढा घेऊ नये. बाकी सर्व हा काढा घेऊ शकता. 21 दिवस सलग तुम्ही हे मॅजिकल ड्रिंक घ्या आणि तुमची पोटावरची चरबी, मांड्यांवरची, दंडावरची किती कमी झाली हे आम्हाला सांगायला विसरू नका. या ड्रिंक बरोबरच आहाराचे इतर नियम पाळणे, व्यायाम करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. या दिवसांमध्येच त्याचा वापर करून अमेझिंग हेल्थ बेनिफिट्स मिळवा. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा. धन्यवाद.